आज आपल्याला उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये साबुदाणा आणि बटाट्याचा वापर करून साबुदाणा आणि बटाट्याचे चिप्स तयार करायचे आहेत। हे चिप्स बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत। साबुदाणा जराही न शिजवता एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला साबुदाणा आणि बटाटा चिप्स तयार करायचे आहेत। नुसता साबुदाणा न वापरता आपण यामध्ये बटाट्याचा देखील वापर केलेला आहे, त्यामुळे चवीला खूप मस्त लागतात। एकदा बनवून तुम्ही वर्षभर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। तर साबुदाणा आणि बटाटा चिप्स तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 2 बटाटे घेतलेले आहेत। तर थोड्या मोठ्या आकाराचे आपण या ठिकाणी कच्चे 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाट्यावरील आपल्याला साल काढायचा आहे आणि नंतर आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। दोन्ही बटाट्याचे मी या ठिकाणी साल काढून घेतलेले आहे। आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। तर एका मोठ्या ताटामध्ये मी या ठिकाणी पाणी घेतलेले आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये बटाट्याचा किस आपण तयार करून घेतल्यामुळे आपला जो किस आहे तो काळा पडत नाही। अशा पद्धतीने आपण बटाट्याचा किस तयार केलेला आहे। दुसऱ्या बटाट्याचा देखील आपण किस याच पद्धतीने तयार करून घेऊया। दोन्ही बटाट्याचा किस मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे। आता तयार झालेला जो किस आहे तो आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर ताटामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी टाकून घेतलेलं आहे आणि किस आपण छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहोत। बटाट्याचा किस मी या ठिकाणी धुवून घेतलेला आहे। दुसऱ्या एका भांड्यामध्ये आता आपल्याला 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे। साबुदाणा देखील आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर साबुदाण्यामध्ये देखील आपण पाणी घालून घेतलेलं आहे। हलक्या हाताने चोळून आपण साबुदाणा छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने साबुदाणा मी छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। बटाट्याचा जो किस आहे तो देखील आपण 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला हे साबुदाणा आणि बटाट्याचा जो किस आहे तो एकत्रित भिजू घालायचा आहे। तर एका भांड्यामध्ये आपण या ठिकाणी बटाट्याचा किस घालून घेतलेला आहे, त्यावरतीच आपण या ठिकाणी साबुदाणा देखील घालून घेतलेला आहे। साबुदाणा आणि बटाट्याचा किस आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। इलेक्ट्रिक किटली असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी गरम करून घेऊ शकता। छान उकळतं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। 1 कप साबुदाण्यासाठी आपल्याला यामध्ये 5 कप पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे, अजिबात थंड पाण्याचा आपल्याला यामध्ये वापर करायचा नाहीये। तर कपाने मोजून आपण या ठिकाणी 5 कप यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। 6 ते 7 तास आपल्याला याला भिजू घालून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी हे रात्रभर भिजू घालून घेणार आहे। गरम पाण्यामुळे आपला जो साबुदाणा आहे तो छान वाफला जातो आणि आपला जो बटाट्याचा किस आहे तो देखील छान असा शिजला जातो। त्यामुळे आपल्याला साबुदाणा आणि बटाटा शिजवण्याची अजिबात गरज नाही। आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान वाफलेला आहे आणि छान भिजलेला देखील आहे। यामधील जो बटाट्याचा किस आहे तो देखील छान असा शिजलेला आहे। आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे। तर मी या ठिकाणी मिक्सरचा एक मोठा जार घेतलेला आहे। पाणी अजिबात यामध्ये आपल्याला वापरायचं नाहीये। पाणी न वापरताच आपण हे मिश्रण मिक्सरला छान बारीक असं फिरून घेऊया। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। साबुदाणा आणि बटाट्याचा किस आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तर आता आपण हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता राहिलेला जो साबुदाणा आणि बटाट्याचा किस आहे तो देखील आपल्याला मिक्सरला अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता पडली तर तुम्ही या ठिकाणी उकळतं पाणी यामध्ये वापरू शकता। जर तुम्ही उकळतं पाणी यामध्ये घालून घेतलं तर अजिबात आपल्या पापड्या सुकल्यानंतर चिरत नाहीत। सर्व साबुदाणा आणि बटाट्याचा किस आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण परत एकदा चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या ठिकाणी एक लाल मिरची बारीक करून घेतलेली आहे। आता ही बारीक करून घेतलेली मिरची देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या चिप्सला रंग छान येतो आणि थोडासा तिखटपणा देखील येतो। हिरवी मिरचीचा देखील या ठिकाणी वापर करू शकता। आता यामध्ये आपण मिरची घालून घेतलेली आहे आणि मिश्रण आपण परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। एका पॉलिथिनवरती आपल्याला छोटे छोटे याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा आपल्याला मिश्रण प्लास्टिक शीटवरती टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला थोडंसं याला पसरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण गोल आकाराचे छोटे छोटे आकाराचे हे चिप्स तयार करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण सर्व बटाटा चिप्स या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। तर छान गोल आकारामध्ये आपण हे चिप्स तयार करून घेतलेले आहेत। 1 दिवसाच्या छान कडकडीत उन्हामध्ये आपल्याला याला सुकवून घ्यायचं आहे। 1 दिवसाच्या छान कडकडीत उन्हामध्ये आपण याला सुकवून घेतलेले आहे। आपले जे बटाटा आणि साबुदाण्याचे चिप्स आहेत ते एकदम छान असे तयार झालेले आहेत। तर बघू शकता तुम्ही मस्त रंग आलेला आहे आणि आपले जे चिप्स आहेत एकदम छान छोट्या छोट्या आकारामध्ये तयार झालेले आहेत। यामध्ये आपण लाल मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे ती जी लाल मिरची आहे ती उन्हामध्ये थोडीशी काळी पडलेली आहे। तर आता आपल्याला चिप्स लगेचच तळून बघायचे आहेत। चिप्स तळण्यासाठी आपण कमी गॅसवरती तेल गरम करून घेतलेले आहे। तर तेलामध्ये टाकताच 2 ते 3 पट फुललेले आहेत। बघू शकता तुम्ही मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत। चवीला तर एकदम भन्नाट लागतात। आणखी काही चिप्स मी या ठिकाणी तळून घेणार आहे। थोडेसे चिप्स आपण या ठिकाणी तळून घेतलेले आहेत, मस्त खुसखुशीत झालेले आहेत। तुम्हाला मी चिप्स तोडून देखील दाखवत आहे, आवाज ऐकू शकता तुम्ही।
तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.